राज्यात महिला अत्याचाराचं प्रकरण गाजत असताना आता अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यात लोकांचं रक्षण करणारी खाकी वर्दीच डागाळली आहे। कारण कोठडीतील एका महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केली आहे। या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची मान शर्मेनं खाली जाईल अशी धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे। शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चक्क पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आहे। इतकंच नव्हे तर त्या नराधम अधिकाऱ्यानं संबंधित महिलेच्या मुलीला 10,000 रुपयांचं आमिष दाखवून आपल्याकडे पाठवण्याची मागणी केल्याचा अत्यंत संतापजनक आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अकोला सायबर पोलिसांनी 80 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात एका महिलेला अटक केली होती। न्यायालयानं या महिलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। कोठडीत असताना तिला सुरक्षिततेच्या कारणास्तव सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं। याच ठिकाणी तैनात असलेले ASI राजेश जाधव यांनी पदाचा गैरवापर करत महिलेवर वाईट नजर ठेवली। जाधव यांनी त्या महिलेला धमकावत आणि आमिष दाखवत विचारलं की तुझ्या मुलीचं वय किती आहे, तिला 10,000 रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव। कोठडीत असतानाच एका रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसानं अशी मागणी केल्याने पीडित महिला प्रचंड हादरून गेली। पीडित महिलेनं हा सर्व प्रकार तिथल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितला। महिला कर्मचाऱ्याने ही बाब तात्काळ वरिष्ठांच्या कानावर घातली। घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीनं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले। या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये वरिष्ठ अधिकारी ASI राजेश जाधव यांना भर पोलीस ठाण्यात झापत असल्याचं दिसतंय। तू वर्दी घातली आहेस, असं कृत्य करताना तुला लाज कशी वाटली नाही, अशा शब्दात वरिष्ठांनी जाधवांची कान उघडणी केली। संतापलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं जाधवांच्या कानशिलात लगावण्यासाठी हातही उगारला, मात्र जाधव ड्युटीवर आणि पोलीस वर्दीत असल्यानं त्यांनी स्वतःला आवरलं। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। जर पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नसतील तर जनतेनं कोणाकडे पाहायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। केवळ निलंबन पुरेसं नसून अशा प्रवृत्तीच्या पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे। या खळबळजनक प्रकरणानंतर पोलीस प्रशासनानं ASI राजेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या कृत्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। लॉकअपमधील CCTV फुटेज आणि व्हायरल झालेला व्हिडिओ या आधारे अधिक पुरावे गोळा केले जात आहेत। अकोल्यातील या घटनेनं पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या विकृत मानसिकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। एका बाजूला सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक आणि दुसरीकडे रक्षकांकडूनच होणारं शोषण, अशा दुहेरी पेचात अडकलेल्या महिलेच्या या प्रकरणानं अकोला शहर हादरून गेलंय।